हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत मटन यखनी पुलाव. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो शोल्डरचं मटन. ह्याला सगळं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. आपण घालणार आहोत इकडे 10 पाकळ्या लसणाच्या अख्ख्या, कारण आपल्याला जिंजर गार्लिकची पेस्ट नंतर लागणार आहे. हे 4 मोठे तुकडे आल्याचे, 1 स्लाइस्ड अनियन, थोडेसे जिरे, काळी मिरी, 1 तेजपत्ता, 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 फूल, स्टार फूल, 1 काळी वेलची, जावित्री. हे खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे या यखनी पुलावमध्ये. जावित्री, 1 चमचा धणे, हा पण खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट बडीशोप, ही पण 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून नाही तर 2 टीस्पून. तुमच्या मटणाचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण घालणार आहोत थोडंसं मीठ. नंतर पुलावामध्ये परत आपण मीठ घालणार आहोत भातासाठी. तर आपण आता मिक्स करून घेऊया. ह्याला जास्त नाही शिजवत, कारण परत आपल्याला भाताबरोबर शिजवावंच लागतं, म्हणून मी फक्त 2च शिट्ट्या देते. आपण घालूया आता थोडंसं पाणी. आपल्याला यखनी पाहिजे म्हणून थोडं जरा पाणी जास्त घातलं तरी चालेल. हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, त्याला मी 1 आपला मेजरिंग कप असतो तो 1 मेजरिंग कप बासमती राईस घेतलेला आहे, कारण आम्ही दोघंच आहोत त्यामुळे आम्हाला तेवढं खूप होतं. आपण आता पुलावासाठी कांदा स्लाइस करून घेऊया. हा मी इथे 1 कांदा घेतलेला आहे. आपली दुसरी शिटी होईपर्यंत मी इथे कांदा चिरून ठेवला, 3 मिरच्या स्लिट करून ठेवल्या आणि 1 टमॅटो स्लाइस करून ठेवला आहे आणि छोटा टमॅटो, त्याचे 3च स्लाइस झाले. तर ते फक्त आपला दमसाठी आपण वरती लावायला ठेवलं. शिटी पण झाली. आपण गॅस, कुकरची वाफ आता बसलेली आहे. आपण हे कुकर उघडून घेऊया. आपण आता मटण शिजले की नाही बघूया. आणि याचं फॅट पण सगळं वरती आलेलं आहे, त्यामुळे हे झालेलं आहे. यखनी आपली तयार आहे. आता आपण हे गाळून घेऊया. हे पीस आपण पहिले सगळे सेपरेट करून घेऊया आणि मग यखनी गाळून घेऊया. मटण खूप छान शिजलंय. तुम्ही किती देता मटणला शिट्ट्या? कारण मला तर 2 बस होता, कारण क्वांटिटी पण थोडीशीच असते ना, क्वांटिटीमध्ये पण असतं नाही. आणि हा गरम मसाला मी जो मटण शिजताना घातला तर तुम्ही पोटली करून वगैरे पण घालू शकता. ही यखनी मी इथे चहाच्या कळणीने गाळून घेतली. पुलावाला पुरेल एवढी भरपूर यखनी झालेली आहे, त्याच्यातली पण मला असं वाटतं थोडी उरेल. सगळं झालेलं आहे. आता आपण पुलाव तयार करायला घेऊया. आपण घी, 1 चमचा घी, दुसरा चमचा, 2 चमचे घी. कारण या यखनीमध्ये पण फॅट आहे त्यामुळे आपल्याला जास्त लागणार नाही. त्यात घालूया आपण 1 तेजपत्ता, 1 छोटा पीस दालचिनी, 1 काळी वेलची, 3 लवंगा. त्याच्यात घालूया कांदा, कांदा हलका ब्राऊन हलका ब्राऊन करायचा.
कांदा हलका ब्राऊन झालेला आहे, एकदम ब्राऊन नाही करायचा आहे, म्हणजे नाही तर मग त्या पुलावाचा कलर पण चेंज होतो. हा जरा व्हाईटिश ब्राउनिश असा कलर असायला पाहिजे. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. ते थोडंसं फ्राय झालं की आपण त्याच्यात घालूया मटण. गॅस मिडियमवर ठेव. त्याच्यात मटण मला दाखवतो, खूप छान शिजलं आहे मटण. हे बघा, म्हणजे हाताने असं तुटतं आहे. हे बघा. आणि हा पुलावासाठी मुद्दामून मी शोल्डर आणला, कारण बोन्स विथ बोन्स. कारण हे बोन्स असेल ना की त्याचं यखनीसाठी खूप जास्त छान टेस्ट येते बोनलेसपेक्षा. टाकूया 1 चमचा दही. 1 चमचा दही, टेबलस्पून आहे मी. लवकर असं फ्राय करून घेऊया. तर आपल्याला का घालायचं आहे मीठ आणि गरम मसाला. गॅस जरा आता मोठा केला आहे, नाही तर दह्याचं खूप पाणी सुटेल. पण घालूया इथे आता गरम मसाला 1 चमचा, 1 फुल चमचा आहे बघा. तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून कळवा, मी एकदा ती पण दाखवेन. कारण गरम मसाला मी घरी करते. आपण सॉल्ट ह्याच्यात पण यखनीमध्ये पण घातलेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं घालते आहे. हे बघा, याला थोडंसं छान ड्राय करून घ्यायचं आहे. आता आपलं मटण पण छान फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया बासमती राईस. ह्याच्यात घालूया बासमती राईस, जो धुवून आपण सोप करून ठेवलेला. जवळजवळ 2 तास सोप करून ठेवलेलं, म्हणजे जेव्हा ठरलं तेव्हाच मी भिजवून ठेवते. तर आपण असं फ्राय करून घेऊया आणि मग त्याच्यात यखनी. 40 वर्ष आम्ही बाहेर होतो, त्यामुळे आम्हाला काय असे मसाल्याचे वगैरे जास्त सवय नाही खायला. आम्ही असंच जरा कमी मसाल्याचं वगैरे जास्त आवडतं. आता ह्याच्यात बघा, तिखटपणासाठी काहीच नाही आहे, फक्त गरम मसाला, होल गरम मसाला आहे, गरम मसाला आहे. आणि वरती दमसाठी आपण मिरच्या ठेवणार. आणि त्या मिरच्या मोठ्या जाड्या मिरच्या आहेत, त्या तिखट पण नसतात, पण त्या फक्त तो जो मिरचीचा फ्लेवर येतो ना. थोडा भात असा आपण फ्राय करून घेतला ना की जरा मोकळा पण होतो. आता बासमती राईस घेतलेला, त्याला मी घालणार आहे 1.5 कप यखनी. कारण मी नेहमी पुलाव पण करते ना बासमती राईसचा, त्याला मी 1.5 कपच पाणी घालते, 2 नाही. हा मेजरिंग कप 1चा. हां 1 कप. आपली यखनी पण अगदी बरोबर झालेली. आणि हा 1.5 कप, हा बघा बरोबर यखनीसाठी. हा 1.5 कप. हा इतके वर्षाचा कुकिंगचा एक्सपिरियन्स. आता तुम्हाला दाखवायला पण सगळं मेजरिंग वगैरे करते, नाही तर असं अंदाजच माझं असतं नेहमी. आता जर ह्याला 1 उकळी येऊन देऊया, मग आपण वाफेवर ठेवूया. वाफेवर ठेवताना मी झाकणाच्या खाली एक कापड असं बांधून ठेवते, त्यामुळे ती वाफ त्याच्यात नाही जात. कारण वाफेचं पाणी त्याच्यात पडतं आणि मग तो राईस सॉफ्ट होतो. तसं सुट्टा राईस व्हायला पाहिजे. उकळी आली आणि मग ते सगळं राईस आपला वरती असा दिसायला लागला, तेव्हा मग आपण झाकण ठेवूया. की आपण आता ह्या स्लीट केलेल्या मिरच्या आणि एकच छोटा टमाटा घेतलेला, त्याच्या 3. आता आपण याला ठेवूया, त्याच्यावर झाकण. हे असं
तुम्हाला माझी इझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. आपण हे आता उघडून बघूया. आहा, वाफ चांगली आलेली आहे. हे कमी तुम्हाला सांगितलं नाही, वाफेचं पाणी सगळं शोषून घेत आहे. हा पार्ट सगळा ओला आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. येता का जेवायला? हा बघा कसा मोकळा झाला. नाईस. माझी लाडकी कोथिंबीर. मटन यखनी पुलाव तयार आहे. मला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.